ठराविक लोकांना प्रवेश असतो, बाकीच्या लोकांना प्रवेश नसतो. एकाच पक्षाच्या लोकांना प्रवेश असतो, बाकी सगळ्या पक्षांच्या लोकांना प्रवेश नसतो. हा पक्ष 99 मध्ये स्थापन झालेला पक्ष हाच आहे. ज्या पक्षाचा पहिला प्रांताध्यक्ष छगन भुजबळ तो हाच आहे. सगळ्यांनी सह्या केल्या, किती 54 आमदारांनी, बाकीच्या अनेकांनी, खासदारांनी सुद्धा. चला म्हणे, जायचं सुद्धा ठरलं ना. मग तिकडे बसलं तर चालतं, मग इकडे बसलं तर का चालत नाही? पर तुमच्याच मनात 5-7 वेळा आलं. दादा, आम्हाला पुन्हा तुम्हाला सांगायचं आहे, आपला आग्रह हा असलाच पाहिजे, या पाठीमागचं षडयंत्र कुणाचं आहे? आपले राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष सन्माननीय खासदार सुनील तटकरे जी, माझे सहकारी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, धर्मराव बाबातराम, संजय बनसोडे, अनिल पाटील, आदितीताई तटकरे, सन्माननीय रुपाली ताई चाकणकर, आमदार, माजी खासदार, दिल्ली और दूसरे राज्यों से आए हुए हमारे पार्टी के कुछ नेता, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, काल मी काही ह्या सब आपल्या अधिवेशनामध्ये नव्हतो. ताबडतोब वर्तमानपत्रांनी काही छापलं, भुजबळांची अधिवेशनाकडे पाठ. आता बघा, माझ्या पाठीमागे अजितदादासह सगळेजण आहेत आणि माझ्या तोंडासमोर हे सगळं अधिवेशन आहे. आता त्यांना सांगा की भुजबळ साहेब कुठे गेले नाहीत, अजितदादा आणि तुमच्याबरोबरच आहे. पण नाशिकला 2-3 दिवसापूर्वी प्रचंड गारांचा पाऊस झाला आणि त्याच्यामुळे कांद्याची शेती असेल, द्राक्षाची असेल, इतर सगळी भाजीपाला सगळा भुईसपाट झाला. आणि मग अर्थात परवाच्या दिवशी कॅबिनेटमध्ये याच्यावर चर्चा झाली आणि भरघोस मदत द्यायचं सुद्धा ठरलं. परंतु तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांना जाऊन भेटलं पाहिजे, त्यांची नक्की किती नुकसान झालेलं आहे ते बघितलं पाहिजे. सगळ्यांचंच ते काम आहे आणि म्हणून मी गेलो. आणि अक्षरशः जे आहेत शेतकरी आणि शेतकऱ्यांची जी महिला जो वर्ग जो आहे ओक्साबोक्षी रडत होता. डोळ्यासमोरचं पीक गेलं. द्राक्षाच्या बागा विकलेल्या होत्या, आता हार्वेस्टिंग सुरू होणार आणि ते मार्केटमध्ये जाणार, तोपर्यंत सगळं संपलं. कांद्याचा चांगला भाव बऱ्याच दिवसांनी मिळत होता. आता एकाच शेतकरी कुटुंबाचं जवळजवळ 50 लाख रुपयाचं नुकसान झालं. दाय मोकळून रडत होते. त्यांचे अश्रू पुसायला जाणं तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य होतं. मी त्याप्रमाणे गेलो. अलीकडे जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे 5-25 लोक काळे झेंडे दाखवत होते. चले जाओ, चले जाओ. मी म्हटलं कुठे चले जाओ? हा, अरे म्हटलं राजकारण तुमचं बाजूला राहू द्या, तुमचे झेंडे बिंडे जे आहे ते नंतर बघू ना. परंतु तुमचा माझा सगळा शेतकरी आज अडचणीत आलाय, रडतो आहे. त्याचे अश्रू तर पुसायला सगळेजण एकत्र या. पण नाही म्हणे गाव बंदी आहे तुमचे.
काय सांगायचं आता. इतर वेळेला सगळं ठीक आहे, तुम्ही करा तुमचं राजकारण, राजकारणाच्या वेळेला राजकारण करा. ते कोण करतं हेही आम्हाला माहिती आहे. ठराविक लोकांना प्रवेश असतो, बाकीच्या लोकांना प्रवेश नसतो. एकाच पक्षाच्या लोकांना प्रवेश असतो, बाकी सगळ्या पक्षांच्या लोकांना प्रवेश नसतो. हे आता हळूहळू हळू सगळ्यांच्या ध्यानात यायला लागलं, आपल्यात सुद्धा येईल. परंतु माझं म्हणणं असं आहे की ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये अशी संकट जेव्हा येतात तेव्हा आपण या जनतेचे अश्रू पुसण्यासाठी जावं लागतं. आणि मग त्याच्यानंतर मग शहापूर बंद होतं, तिकडे गेलो, कोणाची उपोषणं सोडली वगैरे. आता ह्या पक्षाच्या बाबतीमध्ये हा काही नवीन पक्ष नाही, हा पक्ष आपला जुना आहे. हा पक्ष 99 मध्ये स्थापन झालेला पक्ष हाच आहे. ज्या पक्षाचा पहिला प्रांताध्यक्ष छगन भुजबळ तो हाच आहे. मला काही समजलं नाही की का एवढी चिडाचिड चाललेली आहे. अरे करायचं काय आता, सगळेचे सगळे इकडे आले तर आम्ही काय करायचं. परत तुमचं सुद्धा तेच चाललं होतं ना. काल पण त्या प्रफुल्ल पटेल साहेबांनी सांगितलं ना, 2004ला काहीतरी चाललं होतं, तेव्हापासून चालूच आहे ना. आता या अनेक गोष्टी तर मलाही माहिती नाहीत. यातल्या काही गोष्टी त्यांना माहिती आहेत, प्रफुल्ल भाईंना, काही गोष्टी यांना माहिती आहे, मला फार थोड्या गोष्टी माहिती आहेत. पण जेव्हा माहिती पडलं तेव्हा म्हटलं अरे मग आता तळ्यात मळ्यात करायच्या ऐवजी अरे काय एकदाचा निर्णय घ्या. सगळ्यांनी सह्या केल्या, किती 54 आमदारांनी, बाकीच्या अनेकांनी, खासदारांनी सुद्धा. चला म्हणे, जायचं सुद्धा ठरलं ना. हे मंडळी चालली होती ना, ते जयंतराव पाटील, हे अजितदादा आणि प्रफुल्लभाई विमानात तयार. सगळं एक विमान इकडे तिकडे, कुठे तिकडून तिकडे काय जायचं यांच्या पद्धतीप्रमाणे. आणि परत जयंतरावांना काय वाटलं, परत जाऊन विचारावं, साहेब विमान तयार आहे तर आता मी विमानात बसायला जातो. आता साहेब म्हणाले विमान तयार आहे, विमानात बसायला चालेल. अरे थांबा म्हणे, नका बसायला जाऊ, थांबा जरा. परत एकदा झालं नाही ना राव, या अनेक वेळा झालं. मी मागे सांगितलं तुम्हाला, तुम्ही एकदा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पक्षाला हो म्हणून सांगितलं आणि नंतर तुम्ही मागे सरलात तर एकदा ठीक आहे. हो, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा तेच. बरं काय चुकलंय, अडचण काय आहे. आम्ही काय आमचा पक्ष सोडला, आम्ही आमच्या पूर्वीच्याच फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गानं जाणार आहोत. आमचा पक्ष जो आहे वेगळा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे त्याचं नाव आहे. काय अडचण आहे मला समजत नाही. हे गेले यांचं काय मार्ग बदलला. आमचा काय मार्ग बदलला. नितीश कुमार त्यांच्याकडे जाऊन आले बीजेपी बरोबर, काय झालं, आहे त्या ठिकाणी आहेत, मार्ग काय बदलला त्यांचा. जयललिता पण गेल्या होत्या, नवीन पटनाईक पण, मेहबूबा मुफ्ती त्या सुद्धा. मग यांची विचारधारा बदलली का. ते त्यांच्या विचारधारानेच काम करतात, पण अलायन्समध्ये जे आहेत ते बीजेपी बरोबर गेले. आम्ही सुद्धा जे आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली बीजेपीच्या सरकारमध्ये गेलो. त्याच्या अगोदर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर सरकारमध्ये गेलो. म्हणजे आम्ही शिवसेनेचे झालो का नाही. म्हणजे आमची विचारधारा बदलली का नाही. तसं पाहायला गेलं तर
शिवसेना आणि बीजेपी विचारधारा जवळपास सारखीच आहे. मग तिकडे बसलं तर चालतं, मग इकडे बसलं तर का चालत नाही? बरं तुमच्याच मनात 5-7 वेळा आलं का चला 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 चला, आणि ऐन वेळेला जो तुमचा कार्यक्रम रद्द. पण आज जसं सांगण्यात आलं, आमदार आहेत, आपले खासदार आहेत, कार्यकर्ते आहेत, विकास हा सगळ्यांचा महत्वाचा भाग आहे. यशवंतराव चव्हाणांना सुद्धा मला वाटतं यशवंत जोशी साहेबांनी विचारलं होतं की आपण पुन्हा काँग्रेसमध्ये कसे काय गेलात, पुन्हा काँग्रेसमध्ये कसे गेलात आपण? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मी माझ्यासाठी गेलो नाही काँग्रेसमध्ये परत, मी माझ्या कामासाठी नाही गेलो, मी माझ्या सत्तेसाठी नाही गेलो, मी माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, त्यांच्या भल्यासाठी जे आहेत त्यांच्याबरोबर गेलो आहे. आणि तेच नेमकं ज्या अजितदादांनी आम्ही सगळ्यांनी केलं की सगळ्या या जनतेमध्ये विकास घडला पाहिजे म्हणून आम्ही गेलेलो आहोत. सत्ता सत्ता काय, ते अनेक वेळा मंत्री झाले, आम्ही अनेक वेळा मंत्री झालो, उतरलो, काय त्याच्यामध्ये? पण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, शहरातले प्रश्न आहेत, गावातले प्रश्न आहेत. ते जर आपल्याला सोडवायचे असतील तर आपण गेलो तिथे. आम्ही काय आमच्या भल्यासाठी गेलो? पण तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चूक आहे, हे कसं काय चाललं? म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की हा पक्ष जो आहे आणि तमाम सगळे कार्यकर्ते जे आहेत हे आपल्या बरोबर आहेत. नव्हे, या महाराष्ट्रातील जनता सुद्धा आपल्या बरोबर आहे. अलीकडे जे ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जनतेने दाखवून दिलं की बीजेपी हा मोठा पक्ष आहेच, पण त्याच्यानंतर जर 2 नंबरला कोण असेल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा आहे. ही अतिशय सामान्य लोकांची निवडणूक, म्हणजे सामान्य म्हणजे खासदारकी नाही, आमदारकी नाही, जिल्हा परिषद सुद्धा नाही, तर ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नंबर 2 आहे. आता कुठे आहे आता बाकीचे पक्ष सांगा बघू. म्हणून मला म्हणायचं आहे की असं नाही, जनतेनं सुद्धा या आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलंय की तुमचा मुद्दा आणि तुमचं जे काही तुम्ही जे केलं आहे, जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे तो बरोबर आहे, महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे, हे जनतेनं सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मागे. आता आपल्याला काम करायला पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, वारंवार आहेत, सतत काही ना काहीतरी चालू. अवकाळी पाऊस चालू आहे, एकदा, दोनदा, तीनदा. कधी कांद्याचे भाव पडले, कधी कांद्याचे वाढले, अडचणी चालूच. आणि प्रत्येक वेळेला जे आहे मदत देण्याचं काम सुद्धा चालू आहे. विकासाची कामं सुद्धा होत आहेत, रखडलेली कामं सुरू झालेली आहेत. अडचणीचे प्रश्न जे आहेत एकत्र बसून आपण सोडवतो आहोत. पण आता हे जे आहे न्यायालयीन लढाई पण सुरू झालेली आहे. ही जशी आता निवडणूक जनतेबरोबर, जनता कोणाबरोबर आहे हे सुद्धा सिद्ध होतं आहे. आणि आता न्यायालयीन लढाई सुरू झाली. मला कल्पना आता कधी त्याचा निकाल लागतो. आता सगळी वकील मंडळी आहेत, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख चलता है. होईल आणि न्याय आपल्या बाजूनेच होईल आणि निश्चितपणे आपणच विजय होऊ याची मला खात्री आहे. पण यासाठी तुम्हाला मला काम करावं लागेल. मग अशा अनेक आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं, फक्त कार्यालयात येण्याऐवजी
गाव पातळीवरची शहर पातळीवरची आपली मुळं जी आहेत घट्ट रोवून धरली पाहिजे. तिथे पक्ष वाढवला पाहिजे. सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल. आपल्याला काम नाही केलं तर काही होणार नाही. लोक सुखात दुःखात असतात त्यांच्याबरोबर जातात. विशेषतः जेव्हा दुःखात असतात लोक त्यांच्याबरोबर जातात. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, अडचणीत आलेल्या लोकांसाठी काम करणं हे आपलं काम आहे. ते जर आपण करत राहिलो, मी निश्चितपणे सांगतो, आपण सगळ्यांना वाटतं जे तुमच्या मनात माझ्या मनात महाराष्ट्रातल्या अनेक जनतेच्या मनामध्ये आहे की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. आता मला हेही माहिती नाही. आता हे म्हटल्यानंतर तरी सुद्धा तिकडच्या पलीकडच्या आमच्या जुन्या लोकांना का राग येतोय. अरे म्हणायला काय हरकत आहे बाबा, किंवा शुभेच्छा आहेत म्हणायला काय हरकत आहे. होणारच नाही. अरे का होणार नाही. अरे चांगलं बोलायला काय हरकत आहे ना. आपण तर कोणालाही सांगतो शुभेच्छा देतो बाबा तू जा. पण इकडे तर उलटच चाललेला. हा एवढा दुरावा का, कशासाठी दुरावा. आपण राजकारणातले एकमेकाचे विरोधक आहोत, शत्रू तर नाही ना. मग शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे. ठीक आहे, त्यांनी दिलेले शुभेच्छा असतील. आता त्यांनी वेगळ्या शुभेच्छा दिल्या. जनतेच्या शुभेच्छा आपल्या बरोबर आहेत आणि ते टिकवण्यासाठी आम्हाला काम करावं लागेल. जास्तीत जास्त आमदार खासदार आपल्याला निवडून आणावे लागतील. त्याच वेळेला आपलं हे स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांना एकत्र घ्यावं लागेल. बरोबर घ्यावं लागेल सगळ्यांना. दलित समाजाला घ्यावं लागेल, अल्पसंख्याकांना घ्यावं लागेल, आदिवासी समाजांना घ्यावं लागेल, ओबीसींना घ्यावं लागेल, मराठा समाजाला घ्यावं लागेल, सगळ्यांना घ्यावं लागेल. अजितदादांनी मंत्रिमंडळ बनवताना सर्व समाजाचा समावेश मंत्रिमंडळात केलेला आहे. सगळ्यांचा, अगदी महिलांचा सुद्धा. ही विचारदृष्टी आहे ना त्यांच्या पुढे. काय करायला पाहिजे, कशा रीतीने पुढे जायला पाहिजे, सगळ्या महाराष्ट्राला बरोबर कसं नेलं पाहिजे, आहे ना ती विचारदृष्टी. त्यांनी काही एक मार्गी काही काम नाही केलं त्यांनी. आणि म्हणून मी अधिक जास्ती बोलणार नाही. दादा सुद्धा बोलणार आहे. दादांनाच खरं भाषण ऐकायचं आहे आपल्याला. मला एक सांगायचं, तुमच्या मनामध्ये सगळ्यांच्या असलेलं एक विचार निश्चितपणे आहे की भुजबळ काय बोलतात. भुजबळ हेच बोलतात जे अजितदादा बोलतात, जे फडणवीस बोलतात, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, जे शरद पवार साहेब बोलतात, ते नाना पटोले बोलतात, जे काही सगळे लोक राज्यातले बोलतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. फक्त दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये. हेच तर मीच बोलतो. कोण विरोध बोलताय? काय पवार साहेब बोलता का बीजेपी बोलताय का कोण बोलताय? सगळे तेच बोलतात. पण वेगवेगळे अर्थ काढून. आता हा विषय मला जास्त बोलायचाच नव्हता, पण समोर मला ते प्रकाशदादा सोळंके दिसले. विचारा त्यांना काय परिस्थिती होती ती. आपण प्रत्यक्ष गेलो असतो ना, मग तुम्हाला कळलं असतं. डोळ्यात पाणी उभं राहिलं सगळं, त्यांची सगळी घरं दारं बघून. हे कशासाठी? आपण तर काही केलं नव्हतं. दादा, आम्हाला पुन्हा तुम्हाला सांगायचं आहे, आपला आग्रह हा असलाच पाहिजे. या पाठीमागचं षडयंत्र कुणाचं आहे? कुणीही पेटवापेटवी केली, आमच्या आमदारांची घरं जाळली, पवार साहेबांच्या बरोबर असलेल्या आमदारांची सुद्धा घरं जाळली.
कोणाचे हॉटेल झाले का? विरोध तर काय केला नव्हता आपण, चाललं होतं, करा ना तुम्ही. 58 मोर्चे निघाले की नाही आपले, एक शांततेनं. युवती पुढे होत्या, एक आवाज सुद्धा कुठे नाही. पण त्याचा आवाज जो आहे त्याच्या सरकारच्या कानी गेला. म्हणूनच पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबर काम करायचं त्या मंत्रिमंडळाने सुद्धा एक कायदा पास केला. तो फेल झाल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा एक कायदा केला. कारण तो कदाचित मुकमोर्चा असेल पण आवाज मात्र सरकारला गेला, जातोच तो. त्याच्यासाठी जाळपोळ करायची काय गरज आहे? दगडफेक करण्याची काय गरज आहे? पिस्तूल घेऊन, गावठी पिस्तूल घेऊन काय गरज आहे? गावठी पिस्तूलवाले सापडले कशाला? बसा एकत्र, सोडवा ना प्रश्न. यांच्याही काही प्रश्न आहेत, त्यांच्याही काही प्रश्न एकत्र सोडवता येईल. आणि मी तर हेच म्हटलं की या राज्यामध्ये असलेले जे काही सिनियर राजकारणी असतील, विरोधी पक्षातले पवार साहेबांसहित सगळे सिनियर राजकारणी असतील, मीडियातले जे कोणी ज्येष्ठ असतील, दुसरे काही विचारवंत असतील, सगळ्यांनी एकत्रित बसा आणि कुणाचं चुकतंय कुणाचं बरोबर आहे हे ठरवा आणि सांगा ना काय करायला पाहिजे. हतबल होऊन कसं चालेल? गप्प बसून कसं चालेल? यांची मनं आहेत, त्यांच्याही मागण्या आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की कायदा हातात घेऊन आपण कुठली गोष्ट करू नये. सरकारला वेठीस धरायचं काम करू नये. सरकारला वेठीस धरत असताना आपण जनतेला सुद्धा वेठीस धरतो आहोत हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे.